मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज 5वा दिवस असून अनेक मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात मुंबईत येत आहेत। आज सीएसएमटी स्टेशन समोर अनेक लोकांनी चहाचे मोफत स्टॉल लावलेत। मराठा आंदोलकांना मोठ्या प्रमाणात चहाचं वाटप करण्यात येत आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पद्मेश पवारांनी। आपण पाहूया। आपल्या दिवसाची सुरुवात जर कशाने होत असेल तर ती म्हणजे चहाने होत असेल आणि आता सध्या आपण सीएसटी परिसरामध्ये आहोत आणि जवळपास आता असे जे पातेले भरून चहा बनवणारे जे स्टॉल आहेत ते सगळीकडे आपण पाहायला मिळत आहेत। सध्या आपण सीएसटी परिसरामध्ये आपण आहोत आणि इथे आपण जर बघितलं की काही मराठा जे तरुण आहेत ते स्वतः चहा बनवत असताना पाहायला मिळत आहे। जे सकाळ सकाळी जे आझाद मैदानामध्ये जे आंदोलक येत आहेत त्यांच्यासाठी ही व्यवस्था त्यांनी केलेली आहे। आपण जर पाहिलं तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, काय सांगाल? पहिल्या दिवशी अनेक जे मराठा तरुणांचे हाल झाले होते, तुम्ही आता चहा बनवताय। चहा आपण मी देखील पिला, खूप छान चहा बनवलाय। सर, काय आहे ना की ज्या दिवशी पहिल्या दिवशी थोडी मराठा समाज जेवढे आले होते ना गावावरती त्या लोकांना थोडासा हाल झाले होते, ते आम्हाला बघवतले नाहीत। तर माझे सर्व जेवढे बांधव आलेत ना त्यासाठी चहासाठी ना मी पूर्ण माझी टीम आहे पूर्ण जे आहे ते सपोर्टिंग करण्यासाठी पूर्ण मराठा बांधवांना चहाचा बंदोबस्त मी सकाळी केला। आज 3 दिवसापासून आम्ही 3 दिवसापासून जेवढं होईल आमच्याच्यानं तेवढा आम्ही प्रयत्न करतो। वडापावचे पण 2000ची आम्ही क्वांटिटी केली होती। 2000 माणसाचं जेवण पण बनवलं होतं, काल परवा दिवशी पण बनवलं होतं। आणखीन आमच्याच्यानं जेवढं होईल, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही आम्हाला तोपर्यंत आम्ही हटणार नाहीत। कॅमेरा पर्सन सतीश, मी पद्मेश पवार, पुणे न्यूज, मुंबई।